देवाला आता, तो कृपावान सामर्थ्यवान अहो भक्तया. करा बापाची प्रार्थना, वर्णा प्रभूची करुणा, मागास प्रेरणा. अहो भक्तया, अहो पापिया, नमा देवाला आता, तो नीतिवान व दयावान अहो भक्तिया. तो आची कृपा दावितो, प्रभु ही आता पावेतो. प्रेमे बोलावितो, अहो अहो सर्वया. करा देवाची भक्ती, तो सत्यवान व प्रीतिवान अहो सर्वया. आयुष्य वेगे गुजरे, न्यायाचा काल पोहसे, तो पापी घाबरे, अहो सर्वया. आपण उभ्या असनाच आपण अपना धर्म विश्वास यावेळेस प्रकट करूया. आए हम अपने ईमान का इकरार करें और अपनी अपनी ज़ुबानों में प्रेरितों का अकीदा विश्वास जो है हम कहेंगे. आपण प्रेषितांचा मतांगीकार एकत्र म्हणूया. सर्वसमर्थ दैवचा पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करिता त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरीच्या उदरी जन्मास आला, पंतई पिलाताच्या वेळी जनदुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो मृत्यूलोकामध्ये उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देवचा पिता याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी विश्वास करतो. आमेन. कृपया आपण नीचे खाली बसूया. आपण नीचे बैठे. यावेळेस देवाच्या गौरवासाठी आपण आळीपाळीचं स्तोत्र हे वाचन करणार आहोत आणि यावेळेस स्तोत्र क्रमांक 48 आपण आळीपाळीनं वाचूया. साम 48, जबूर 48. हम इसको बारी बारी से पढ़ेंगे. साम 48. परमेश्वर थोर देव आहे. आमच्या देवाच्या नगरात, त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. देव त्याच्या प्रसादामध्ये अश्रयदुर्गाचा प्रकट झाला आहे. हे नगर पाहताच ते विस्मित झाले व घाबरे होऊन पळत सुटले. पूर्वेच्या वाऱ्याने तार्शिसाची गलबते तू फोडितोस. हे देवा, तुझ्या पवित्र मंदिरात
आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन करीतो. तुझ्या न्यायकृत्यांमुळे सियोन डोंगर आनंद पावो, यहुदाच्या कन्या उल्हास होत. तिच्या कोठाकडे लक्ष द्या, तिच्या प्रासादामधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल. कारण हा देव आमचा सनातन देव आहे, तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल. प्रभू दैवबाप ही वचनं आपल्या प्रत्येकाकरिता आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. ही वेळ आहे कि आपण स्तुति आराधनेकडे जाऊया. इस समय हम परमेश्वर की स्तुति आराधना की ओर बढ़े आणि मी विनंती करतो आपल्या चर्चच्या क्वायरला की त्यांनी आम्हाला प्रभूच्या स्तुति आराधनेमध्ये चालवा. Could I please request everyone to stand? And if anybody wants to join our choir group, you can please feel free and come up, please. बायबल आपल्याला सांगते उत्पत्तीमध्ये 4 अध्याय आणि वचनामध्ये परमेश्वर वचन आपल्याला सांगते की शास्त्रामध्ये सुरुवातीची प्रार्थना सुरुवात झाली. ज्यावेळेस ॲडम आणि ईव्हला ज्यावेळेस अनोश झाला, त्यावेळेसपासून परमेश्वराची प्रार्थना करण्यासाठी लोक एकत्रित यायला लागले. आणि आपल्याला माहीत आहे की दाविदाने बऱ्याच वेळेस प्रार्थना केली आणि त्यावेळेस प्रार्थनेत तो आपण बघितलं तर पहिल्या इतिहासामध्ये 29व्या अध्यायामध्ये 17वं वचन सांगते की तो प्रत्येक वेळेस ज्यावेळेस प्रार्थना करायचा त्यावेळेस तो म्हणायचा अब्रामाचा प्रभू, इसाकाचा प्रभू आणि याकोबाचा प्रभू. जे पहिले गीत आपण गाणार आहोत ते अब्राम का प्रभू.
मेरा है, तू कभी ना छोड़ेगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है, नदियाँ मुझे डुबा न सके, अग्नि मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है, नदियाँ मुझे डुबा न सके, आंधी मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है, नदियाँ मुझे डुबा न सके, आंधी मुझे जला न सके, मेरा हाथ जो तूने थामा है, कभी ना छोड़ेगा, कभी ना गिराएगा, तू कभी ना ठुकराएगा, तू मेरा है,
यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है सच्चाई, यीशु नाम में है भलाई। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, तू मेरा है मैं तेरा हूँ, मेरा है मैं तेरा हूँ। है खुदा मेरा जीवन तेरा खुदा है, खुदा मेरे खुदा मेरा जीवन तेरा खुदा। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। तू बड़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले। यीशु शेवटची गीत जी गाणार आहोत आपण, मेरी खुदावन। मेरे खुदावन ओ धन्यवाद, यीशु प्रभु धन्यवाद। मेरे खुदावन ओ धन्यवाद,
आमच्या लेकरांना तू आशीर्वादित कर देवा. प्रत्येक लेकराचा उपयोग परमेश्वरा येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्या गौरवासाठी होऊ दे असं कर परमेश्वरा. त्यांनी दिलेला प्रत्येक वेळ देवा त्यांना परत देशील आमचा विश्वास आहे देवा. त्यांना आशीर्वादित कर अशी त्यांनी पण प्रार्थना करून ही प्रार्थना येशूच्या नावामध्ये केली होती प्रभू येशू ख्रिस्ताची चिरकाल अशी शांती जी त्यानं तुम्हाला आणि मला दिलेली आहे ती आपण एकमेकामध्ये वाटणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आपल्या सर्वांसह असो. आपण एकमेकाला हात देऊया. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे जाऊया. देवाच्या नावाला गौरव देऊ. आजचा दिवस त्यानं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जोडलेला आहे आणि विशेष करून त्याची करुणा त्याची कृपा त्यानं आपल्या प्रत्येकावर नित्य राखली. त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. जर कोणाच्या काही विनंत्या प्रार्थना असतील तर सांगा, आपण प्रार्थना करू. आपल्या मंडळीचे आदरणीय ले लीडर बंधू सुशील सातवेकर हे मध्यस्थीची प्रार्थना करतील. आए हम अपनी इंटरसेशन की दुआ करें और हमारे चर्च के आदरणीय ले लीडर बंधु सुशील हमें इस प्रार्थना में चलाएं. कोणाची विनंती असतील तर सांगा. अगर आपकी कुछ दुआ है तो बताइए, आपके लिए दुआ की जाएगी. मी देवाच्या नावाला महिमा करू देतो की देवापाने सुंदरसा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्याला जोडला आणि त्याचं गौरव करत असताना परत एकदा मी त्याचा आभार मानत आहे. काल झालं खरंच देवापाने त्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला ठेवलेलं आहे आणि मी परत एकदा आपल्या चर्चतर्फे आपल्या यूथ ग्रुपचं आभार मानतो कारण त्यांनी सुंदरसं असं प्रेझेंट वर्शिप केलेलं आहे. आणि खरंच आज देवाने त्या लहान लेकरांकडून त्या सर्व लेकरांकडून त्याचा वापर करून घेत आहे. आम्ही पाहत आहोत की आमचं जे क्वायर आहे ते देवाच्या नावामध्ये गौरवलं जात आहे आणि देव त्यांचा वापर करून घेत आहे. आणि मी खरंच परत एकदा क्वायरचे लीडर आमचे प्रिय बंधू सतीश आणि त्याचप्रमाणे स्तवन, अर्पण, शालोम, अभिराज, आराधना, सिनॉन, नेतन आणि सर्वजण सुमित यांना मी परत एकदा देवाच्या हातामध्ये देतो की देवबाप त्यांचा वापर करून घ्या. आपण प्रार्थनेत जाऊया. कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा, कौन सुनेगा प्रार्थना हमारी यीशु मसीह के सिवा. यीशु सुनेगा प्रार्थना हमारी वो ही संभालेगा. ले
चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में। जैसे मरियम बैठी थी यीशु के चरणों में, जैसे मरियम बैठी थी यीशु के चरणों में, आज भी हमको प्रार्थना है यीशु के चरणों में ले चल हमें तू पवित्र आत्मा यीशु के चरणों में, यीशु के चरणों में। हालेलुया हालेलुया हालेलुया। आमच्या सगळ्यात बाप्पा तुझं नाव महिमा करतो, तुझं नाव उंच करतो देपा। तू राजांचा राजा प्रभूंच प्रभू तू वाच देपा। तू अल्फा ओमेगा तू वाच देपा, प्रारंभ शेवट तू वाच देपा। तू जेहोवा जार आहेस देपा, तू आमचा प्रोव्हायडर आहेस देपा। तू देपा आतापर्यंत आम्हाला सांभाळलंस देपा, आम्हाला राखलंस, नेमलंस, रचलंस देपा। आणि या ठिकाणी देपा आम्हाला तू घेऊन आला असताना तुझी गौरव महिमा करत असताना आम्ही सर्वजण तुझ्या हातामध्ये नव्याने पडत आहे देपा। देपा आमची पात्रता नाही, आमची योग्यता नाही देपा, तरीसुद्धा देपा हा सुंदरसा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास, हा ब्लेसेड दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास। यामध्ये मी तुला धन्यवाद देत आहे, तुला गौरव तुला महिमा देतो देपा। आणि या दिवसामध्ये जात असताना देपा आम्ही तुला विनंती करत आहे देपा की देपा नव्याने आमचं देपा आम्हाला तू स्वतःच्या हातामध्ये घे देपा। देपा ह्या ठिकाणी आम्ही आले असताना देपा परत एकदा आम्ही तुला विनंती करता देपा की देपा आम्ही क्षणोक्षणी पाप करतो, आम्ही क्षणोक्षणी देपा तुझ्या विरुद्धात पाप करतो देपा। आज आम्ही देपा तुझ्याकडे आमचे फॉरगिव्हनेस मागत आहे देपा। देपा आमचे हे सीन देपा तू परत एकदा आमच्या काढून टाक देपा। आम्हाला त्या योग्यतेचं, आम्हाला त्या पात्रतेचं कर देपा की तुझ्या चरणात जुळून देपा आबा बापा म्हणून हाक मारू शकू देपा। आणि देपा ही योग्यता देपा फक्त तुझ्यामुळेच, तुझ्या रक्तामुळेच आणि तुझ्या कृपेमुळेच आम्हाला प्राप्त होती। याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहे देपा। आम्ही सर्वजण नव्याने तुझ्या हातामध्ये पडत आहे देपा। तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा देतो देपा, तुला उंच करतो देपा की हा सुंदरसा दिवस तू आम्हाला दाखवलास देपा। आज असे अनेक दुःखी कुटुंब असतील देपा, आज असे दुःखित लेकरं असतील देपा किंवा आई वडील असतील की त्यांनी आज आपली लेकरे आज आपले आई वडील किंवा आपले प्रियजन गमवले असतील देपा। परंतु देपा तू त्यांना शांतता देणार आहेस, तू प्रेम देणार आहेस, तू त्यांना अंतकरण दिलेलं आहेस की जे अंतकरण देपा त्यांच्यामध्ये शांतता आणेल देपा। आम्ही आज तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा देतो की देपा जगामध्ये तू शांतता राखतोस देपा, कारण तू शांततेचा प्रिय देव आहेस देपा। देपा जे युद्ध देपा मिडल ईस्टमध्ये सुरू होतं ते बंद तू करत आहेस आणि केलेला आहेस, हा आमचा विश्वास आहे। त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहे देपा। आम्ही विनंती करत आहे देपा त्या ठिकाणी झालेली अनेक प्राण गमवले गेले देपा, अनेक प्राण हानी देपा, अनेक जण आपल्या प्रियजनांना गमवलेल्या देपा, कदाचित त्यांची प्रॉपर्टी त्यांची घरं देपा उद्ध्वस्त झाली असतील। अशा सर्व दुःखित कुटुंबाचे, अशा सर्व कष्टी आणि भारांत लोकांची देपा आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करत आहे, तुझ्याकडे विनंती करत आहे देपा की तुझा पवित्र आत्मा त्या ठिकाणी ठेव, शांततेचा आत्मा तुझा पवित्र आत्मा त्या ठिकाणी ठेव। आणि देपा त्या ठिकाणी देपा परत एकदा देपा तुझ्या वचनाला देपा वाट मिळू दे असं तू कर देपा। विशेष आम्ही प्रार्थना करत आहे, तुला धन्यवाद देतो देपा की देपा जीवनाच्या दिवसापूर्ण आत्तापर्यंत देपा तू आम्हाला सांभाळतोस, तुझी कृपादृष्टी तुझी करुणा आमच्यावरती ठेवतोस। आम्ही विशेष करून ही मंडळी आम्ही तुझ्या हातामध्ये नव्याने देत आहे देपा। या मंडळीतील देपा सर्व लहान थोर आम्ही तुझ्या हातामध्ये नव्याने देत आहे। आम्ही प्रार्थना विनंती करतो देपा या मंडळीचे पास्टरेट कमिटी, या मंडळीचे देपा संडे स्कूल, या मंडळीचं देपा महिला मंडळ, या मंडळीचं देपा यूथ क्वायर आणि देपा या सर्व देपा जे घटक आहे देपा या सर्वांना मी नव्याने तुझ्या हातामध्ये देत आहे देपा। आम्ही कदाचित संख्येने कमी आहोत देपा, आम्ही देपा आकडेने कमी आहोत, परंतु देपा तुझा पवित्र आत्मा आमच्यामध्ये कार्य करत आहे, तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये देपा आम्ही वाढत आहोत। याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। आम्ही धन्यवाद देतो देपा आमचे प्रिय बिशप साहेबांसाठी की देपा त्यांना तुझ्या आरोग्यामध्ये भरलेलं आहेस देपा। गेल्या काही दिवसापासून त्यांना बरं नाही देपा, तरीसुद्धा देपा ते कमिटमेंटप्रमाणे देपा ते त्यांच्या
त्रासातूनही देपा ती तुझी सेवा करत आहे देपा. विनंती करतो देपा त्यांच्या भोवती तुझा अग्नीच पार रक्ता सिंचन ठेव. तुझ्या आरोग्याचा हात त्यांच्या भोवती तू ठेव देपा. आणि देपा परत एकदा देपा त्या सेवकाला तुझी सेवा करण्यासाठी अनेक अशी दारं उघडली जाऊ दे असं तू कर. अनेक ठिकाणी देपा त्यांचं देपा सेवा तू त्यांच्याकडून करून घे ही आम्ही तुला विनंती करत आहे देपा. त्यांच्या कुटुंबाच्या भोवती राहा. त्यांची प्रिय पत्नी, त्यांची 2 लेकरं, ह्या सर्वांना आम्ही देपा तुझ्या पंखाखाली ठेवत आहे देपा. आणि तुला विनंती करतो देपा सैतानाच्या प्रत्येक बाणापासून त्यांचा तो संभाळ कर. त्यांचं येणं जाणं देपा तू आशीर्वादित कर देपा. आम्ही तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा तुला देतो देपा. विशेष आम्ही प्रार्थना करताय देपा गेल्या आठवड्यामध्ये ज्या लेकरांची वाढदिवस झाले पा त्या सर्वांना तू आशीर्वादित केल्याचा आमचा विश्वास आहे देपा. कारण देपा तू त्यांना या जगामध्ये आणलेलं आहेस देपा. त्या दिवसापासून ह्या आजच्या दिवसापर्यंत तू त्यांना सांभाळलंस याबद्दल तुला धन्यवाद देतो. विशेष आम्ही प्रार्थना करत आहे देपा राजशेखर, त्याचप्रमाणे देपा मनीषा, राणीताई, जोवेल यांचे देपा गेल्या आठवड्यामध्ये वाढदिवस झालेला आहे देपा. त्यांचे सर्व वाढदिवस तू आशीर्वादित केले आहेस आमचा विश्वास आहे देपा. त्यांना लागणारी प्रत्येक गोष्ट देपा तू आपल्या स्वर्गीय भंडारातून त्यांना दिलेली आहेस याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मी धन्यवाद देत आहे देपा, गौरव महिमा देतो की देपा इथून पुढचं सर्व त्यांचं आयुष्य तू आशीर्वादित कर. त्यांना देपा प्रत्येक चांगल्या स्वर्गीय दानाने तू भर. विशेष करून देपा पवित्र आत्म्याची नवीन आणि नवीन दानं तू त्यांना उघडीस कान. त्यांना तुझ्या नवीन दानाने तू भर जेणेकरून देपा तुझी सेवा अनेक ठिकाणी करण्यासाठी देपा त्यांचा वापर तू करून घे देपा. आम्ही तुला धन्यवाद देत आहे देपा की देपा आम्हाला आरोग्य देणार देवबाप तू आहेस देपा. देपा आमची प्रिय बहीण देपा गुड्डी, त्याचप्रमाणे देपा मँचेस्टरमधले देपा आमचे सिस्टर आणि देपा अशा अनेक लेकरांची मी आज आठवण करत आहे की देपा ते कदाचित आजारामध्ये आहेत किंवा आजारातून आरोग्यामध्ये देपा त्यांच्या हिलिंग प्रोसेसमध्ये ते असताना देपा आम्ही परत एकदा तुला थँक्स गिविंग देता देपा की देपा तू त्यांना आरोग्य दिलेलं आहे देपा. आमचा विश्वास आहे देपा की देपा ते प्रत्येक अश्रू, ती प्रत्येक प्रार्थना तुझ्यापर्यंत आलेली आहे देपा. आणि तुला विनंती करताय देपा की देपा ह्याच्या पुढे देपा त्यांच्या आयुष्यामध्ये कोणताही त्रास येऊ नकोस, कोणताही आजार, कोणताही प्रॉब्लेम, त्यांचं शारीरिक आणि त्यांचं वैवाहिक जीवन तू आशीर्वादित कर देपा. आम्ही तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा देतो. परत एकदा विनंती करत आहे देपा ही प्रार्थना करण्याची संधी माझ्या आयुष्यात दिलीस देपा. आम्ही विनंती करत आहे जे वचन आज बिशप साहेब आमच्यापर्यंत आणतील देपा ते वचन तू आशीर्वादित कर देपा. ते वचन देपा एखाद्या दुधारी तलवारीप्रमाणे आमचं अंतकरण, आमचं मज्जा देपा छेदून जाऊन देपा ते वचन रुजू द्या सुत कर आणि त्या ठिकाणी देपा 100 पट फळ येऊ असं तू कर देपा. मी तुला गौरव महिमा देता देपा. इथून पुढचा वेळ मी तुझ्या हातात देतो. ही प्रार्थना, ही विनंती करण्याची संधी आमच्या आयुष्यात दिलीस याबद्दल धन्यवाद देतो. गौरव महिमा तुझ्या नावाला मागतो म्हणून तू ऐक देपा. आमेन. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो मत्थ्याचं शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि वचन 29 पासून तर 34 ही वचनं आपण वाचन करणार आहोत. मत्थ्याचं शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि वचन 29 ते 34 ही वचनं आपण वाचन करूया. मी विनंती करतो सिस्टर स्मिता, कृपया आपण आमच्यासाठी ते वाचन करा. प्रेज द लॉर्ड. आपण मत्तयकृत शुभवर्तमान ह्याचा 20वा अध्याय आणि वचन 29 ते 34 हे वाचून पाहू. 2 आंधळ्याला दृष्टीदान. मग ते यरीहोहून जात असता मोठा लोकसमुदाय त्याच्या मागून चालला. तेव्हा पहा, वाटेवर बसलेले 2 आंधळे येशू जवळून जात आहे हे ऐकून ओरडून म्हणाले, प्रभू, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. त्यांनी उगे राहावे म्हणून लोकांनी त्यास धमकाविले. तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, प्रभो, अहो दाविदाचे पुत्र, आम्हावर दया करा. येशूने उभे राहून त्यास बोलावून म्हटले, मी तुम्हासाठी काय करावे म्हणून तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, प्रभूजी, आमचे डोळे उघडावे. तेव्हा येशूला कळवळा येऊन त्याने त्यांच्या डोळ्यात स्पर्श केला. तेव्हा त्यास तात्काळ दिसू लागले आणि ते त्याच्या मागे चालले. देवबाप वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. आमेन. आजचा जो शास्त्रभाग आहे कदाचित आपण अनेक वेळा यापूर्वी देखील
वाचलेला आणि त्यावर उपदेश देखील आपण ऐकलेला असेल ऐसा माझा विश्वास है। आज का जो वचन पढ़ा गया है वो इसके पहले भी आपने बहुत बार पढ़ा होगा और आपने उस पर कलाम भी सुना होगा, लेकिन ये मेरा ईमान और विश्वास है कि परमेश्वर हमेशा अलग अलग स्वरूप से हमें उसके वचन से मार्गदर्शन करता है। देव वेगवेगळ्या प्रकारे त्याच्या वचनाद्वारे तो आमचं मार्गदर्शन करतो। I think we have read this scripture many times and might have heard a sermon too. But my personal belief is that God spoke, He speak through this word and different form, with a different way, and different thoughts. So that's what we hoping today also, that He's going to speak to us. आज या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की येशू ख्रिस्त यरीहोकडून चाललेला असताना त्या ठिकाणी 2 आंधळे आहेत आणि त्यांनी ओरडून येशू ख्रिस्ताला आवाज दिलेला आहे आणि येशू ख्रिस्तानं त्यांच्या आवाजाला प्रत्युत्तर दिलेलं आहे। आणि आपण पाहतो की त्यांना विचारण्यात आलं की मी तुमच्यासाठी काय करावं अशी तुमची इच्छा आहे, आणि मग त्यांनी सांगितलं की आमचे डोळे उघडावेत असं तू कर, आमचे डोळे उघडावेत असं तू कर। यहाँ पर हम पढ़ते हैं कि जब यीशु मसीह यरीहो के पास जा रहे थे, वहाँ से गुजर रहे थे, तो वहाँ पर 2 आंधे बैठे हुए थे जिनको नहीं दिखता था, और उन्होंने यीशु के नाम से ऊंची आवाज़ कर कर उसको बुलाया। तब यीशु ने अपने पास बुलाकर पूछा कि मैं तुम्हारे लिए क्या करूं, और तो वो कहते हैं कि हमारी आंखों को खोल दे। They have said, when Jesus called them close to him and asked, what should I do for you? And they said, open our eyes. There is a beautiful song we sing, open the eyes of my heart, O Lord, open the eyes. They were blind. The one thing we have to notice here, they were blind. वो आंधे थे, और आंधों की आंखें खुली ही रहती है। Have you ever noticed the blind people? Have you ever noticed their eyes? They never closed. A very few people, a very few patients you might see the eyes are closed. But most of the blinds, when you see at their eyes, they are open. वो खुली रहती है, but still they are begging and they are asking, can you open our eyes? Can you open our eyes? What the sermon is getting to you, what you understanding through this request. Our eyes are open, but still sometimes we are blind. Blind to acknowledge, blind to understand, blind to see the God's love, mercy, and His goodness in our life. And very interesting thing we see here, they ask nothing else but only one thing, and that is they want to open their eyes. I have read the scripture many times, and I have seen a similar incidents happen throughout the whole New Testament. Many time, you know the story of Bartimaeus, where he was sitting when Jesus was passing him at the door of Jericho. The same point where we see these 2 blinds are sitting. And he also begged the same way these blinds are begging to Jesus. The same way he's shouting, the way Bartimaeus was shouting to Jesus, O Son of David, have a mercy on us.
दावीद के बेटे हम पर रहम फरमा, दाविदाच्या पुत्रा आमच्यावर दया कर. But we see the different stories. The story about the man called Bartholomew whose name was mentioned in the Bible, but these two other blinds. And when we go little bit back in the same Gospel of Matthew, we see another two blind men. The disciples brought them to Jesus so that he can heal them. Jesus asked, do you believe that I am capable and I am able to heal you? And they said, yes, you are. We believe. And they got healed. Here, Jesus asking, what should I do for you? What should I do? What do you think if you take one of blind's place or me, and we consider that we are two blind people, and Jesus is standing in front of us and asking, what should I do for you? What is our answer should be? Huh? I need a sight. Huh? I need a sight so I can see you. I can see around the world. I can see the people around me. I need a sight. दृष्टि. दृष्टि. वो ये भी कह सकते थे कि हमें आंखें दो. आंखें दो. We need, हमें विजन की जरूरत है. अंधों को विजन की जरूरत होती है. आंखें खोलने की जरूरत नहीं है. आंखें उनकी खुलती है जिनकी है. The people who have eyes, they can shut and they can open their eyes, as we do every day. When we go to the bed, nobody sleep with open eyes. Do we? We close our eyes, isn't it? And when we woke up, we open our eyes. The blinds, they don't need to shut their eyes because they don't have a sight, they don't have a vision. And that's why the right answer is a vision. The right answer is a sight. But they said, open our eyes. We have a sight, we have a vision, but we don't know how to use it. And that's why many times we said, oh Lord, open our eyes so we might see the truth. Isn't it? आणि आपल्याला हे कळतं की मला दृष्टी आहे परंतु सत्य जाणून घेता येत नाही आणि म्हणून आपण देवाला प्रार्थना करतो, देवा तू आमचे डोळे उघड म्हणजे आम्हाला सत्य दिसलं पाहिजे. In the Bible there are so many references, so many examples we can see. Just first is 2 Kings chapter 6 and 17. If you get that word, please open your Bible and read for me, please. 2 Kings 6 and 17. ज्याला सापडेल त्यांनी वाचावं पटकन. 17 प्लीज. The story about Elijah and his servant. What happened here? They were surrounded by the enemy. And the servant came to Elijah and said, Masters, we have surrounded by enemy and we're going to be killed now. They might going to capture us. What going to happen now? What should we do now? And in this point, Elijah prayed for his servant. यहाँ पर उसने दुआ की, खुदा इसके आंखों को खोल दे. देवा याच्या डोळ्यांना उघड. He was
a good person. He was having a good vision. And that's why he saw the enemy is surrounded. The enemy is coming towards them to catch them or kill them. But Elijah praying for him, God opened his eyes. Why he prayed like that? Why? He was not blind. He was not need that prayer. But still Elijah prayed. नाही का? अनेक वेळा आपण या नौकराप्रमाणे आहोत. आम्हाला जे दिसतं त्याच वास्तविकतेवर आम्ही विश्वास ठेवतो. जे आम्हाला दिसतं तेच खरं आहे असं आम्ही मानतो. आणि कदाचित ते असूही शकतं, परंतु देव आम्हाला त्या गोष्टी दाखवू इच्छितो ज्या आमच्या मानवी नेत्रांना कधीच दिसत नाही, आणि ते म्हणजे त्याचं सामर्थ्य. Sometimes God wants to show us His mighty power. नाही का? त्याचं सामर्थ्य तो आम्हाला दाखवू इच्छितो. आणि असं म्हटलेलं की त्यानं प्रार्थना केली आणि त्याचे डोळे उघडले आणि त्याने पाहिलं की ते जरी शत्रू सैन्याने वेढलेले होते तरी शत्रू सैन्य देवदूतांच्या सैनिकांनी वेढलेलं होतं. They saw the God's angel protecting them. They were surrounded by enemy, but the enemy were surrounded by God's angels with the open swords. नाही का? उघड्या तलवारीनिशी देवानं हे सामर्थ्ययुक्त कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तो दास कधीच हे पाहू शकला नसता, ते एलिशाच्या प्रार्थनांनी त्याला ते दिसलं, त्यानं ते पाहिलेलं आहे. प्रियानो, कधी कधी देवाचं सामर्थ्य पाहण्यासाठी आमचे डोळे उघडणं गरजेचं आहे. Sometime to see the power of God, our eyes should be opened. नाही का? ते उघडे असले पाहिजेत. आणि ते कसे उघडे राहतील? प्रार्थनेने. बाय प्रेइंग. आणि म्हणून प्रियानो, आम्ही या आंधळ्यांप्रमाणे, आम्ही एलिशाप्रमाणे देवाला प्रार्थना केली पाहिजे की देवा, तू आमचे डोळे उघड यासाठी की आम्ही तुझं अद्भुत सामर्थ्य पाहू. अद्भुत सामर्थ्य. दुसरी आणखीन एक गोष्ट आपण पाहणार आहोत, रेफरन्स पाहणार आहोत, आणि ते आहे बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर 9 वर्सेस 17 and 18. बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर 9 वर्सेस 17 and 18. ज्याला सापडेल त्याने वाचा. Book of Acts, chapter 9, verses 17 and 18. Yeah. We know the story of Saul, who became a Paul. जब वो दमिश्क के रास्ते पे था, तब परमेश्वर ने उसको ज्योति के द्वारा, प्रकाश के द्वारा दर्शन दिया. और ये कहा गया कि वो अपने घोड़े से नीचे गिर गया. नहीं कहा? He fell down from his horse because he saw a God in a form of light. The light can't tolerate by his eyes. And what happened? He became a blind. He was not able to see anything. Then God's Spirit spoke to him and said, go to the nearest town and you will meet a man named Ananias, and he will pray for you. लिखा गया कि जो अनन्यास था वो परमेश्वर का एक बहुत ही नम्र दास था, परमेश्वर की भक्ति करने वाला, परमेश्वर का डर रखने वाला था. और परमेश्वर ने उसे भी ये बात बता दी थी कि मैं तुम्हारे पास एक व्यक्ति को भेज रहा हूँ. हो सकता है कि उस व्यक्ति का नाम सुनकर अनन्यास को भी डर लगा हो.
बिकॉज हम सब इस कहानी को बखूबी जानते हैं कि पॉल जितना हमें अच्छा दिखता है उतना वो पहले अच्छा नहीं था. ही वॉज नॉट दैट गुड इनफ, इजंट इट? ही वॉज बैड कैरेक्टर पर्सन. People used to get scared to him. He used to catch the all believers and he used to put them in a jail. He used to persecute them. Think when God told Ananias that I'm sending one person to you and his name is this, what feeling Ananias having that moment? Oh God, this person who persecute my brothers, who killed my brothers, and who is still trying to catch every single Christians. And now I want to pray for him. Are you asking me to pray for him? My dear brothers and sisters, inside of God, in this world, this moment, we are Ananias. We are Ananias. God asking us to pray for them who persecuting you. Pray for them who insulting you. Pray who are trying to bring the all bad words, bad thoughts, and all kind of evilness in your life. Pray for them. Pray for them. And when we pray according to God's will, God bring the change in that person's life. And that's what happened here. ना जेव्हा अननियासने प्रार्थना केली, when he prayed for Saul, he was Saul that time. What happened? He got the new sight, a new vision. He lost his previous vision, the vision of catching Christians, the vision of persecuting the Jesus people, isn't it? To kill them. That was the vision. He lost. But he got the new vision to save the souls for Christ. When Ananias prayed, God, open his eyes and give him a vision. He said, the scripture said, he filled with the Holy Spirit that moment. Not only he got the new vision, but he filled with the Holy Spirit. The first blind, he saw the greatness and the power of God when he been prayed. And the second blind, who was a Saul, when he been prayed on him, he got the new vision, and not only vision, but the Holy Spirit. We have to pray, God, open my eyes so I can see your power. I can see how strong you are, how mighty you are, how great you are. Not only that, but Lord, I will get a new vision. I want a new vision. I want a Holy Spirit, isn't it? आणि जेव्हा आपल्याला पवित्र आत्मा मिळतो, लक्षात ठेवा, आम्ही स्वनियंत्रित जीवन जगू शकत नाही. We can't live self-hold life, self-control life, but we live according to the Holy Spirit. देवाच्या आत्म्याद्वारे आम्ही चालवले जातो आणि ही प्रार्थना आज आम्हाला करण्याची गरज आहे. The third one we can see, and we see in Genesis and chapter 22 verse 13. Genesis chapter 22 and verse 13. उत्पत्ती 22 आणि 13. See, we know this story very well. Huh? God asked Abraham to sacrifice his only unbeliever son to him.
And what happened? Abraham took Isaac where? On the mountain of Moriah. Yeah? And while Abraham was preparing his knife and everything, and he lifted his hand so he can, kill him or sacrifice him, God said, Abraham, stop. I have seen your faith. I have tested your faith. That word is a prayer for Abraham. Because till that time, Abraham didn't see anything around him. He not seen that bush. He not seen the ram stuck in that bush. But when God said, I have tested, I have seen your faith. Don't harm, don't kill your son. God said, I'm opening your eyes, Abraham. Look around you. And when he looked around him, he saw a ram stuck in bush. And he said, and then Abraham took that ram and killed, and he gave the sacrifice to the Lord. Abraham was not a blind, but still he was a blind. Because with his sorrow, he might can't see anything. With his burden on his heart, he can't think anything. But in that moment also, his focus and his concentrating on God's will and God's commandment to sacrifice his son. We might going through the same situation, same emotion in our life. There are so many things in our life happening. They're like a burden to us. They're like blindness to us. But if we are focusing on God's word and God's command, and if we're trying to live and do according to his will, God will open our eyes. And he will provide what we need. As God provided Abraham. God provided Abraham. Here the two blinds came to Jesus and begged him, O son of David, have mercy on us. Jesus said, what should I do for you? Today he's asking to you and me, what should I do for you? Let us pray. स्वर्गीय परमेश्वरा, आभार मानतो आजच्या वचनाबद्दल. आणि पुन्हा एक वार प्रभू, ज्याप्रमाणे तू या दोन आंधळ्यांना दृष्टी दिलीस आणि प्रभू तुझ्या सत्यतेची जाणीव करून दिलीस, जसं एलेशाने प्रार्थना केली आपल्या सेवकाला आणि तुझं महान सामर्थ्य त्याला दिसलं, जसं परमेश्वर देव बापा अनन्यासनं पौलासाठी प्रार्थना केली आणि त्याला नवीन दृष्टी मिळाली, त्या नवीन दृष्टीमध्ये तुझ्या लोकांचा उद्धार करणं, तुझ्यासाठी आत्मे जिंकणं आणि एवढंच नव्हे तर पवित्र आत्म्याची भेट देखील त्याला मिळाली. ज्यावेळेस प्रभू अब्राहमानं आपल्या लेकराचं समर्पण करण्यासाठी आपली तलवार उचलली, प्रभू देवा तू त्याची प्रार्थना ऐकलीस, त्यानं अंतःकरणात केलेली प्रार्थना तू ऐकलीस आणि प्रभू तू त्याचा विश्वास पूर्ण केलास, त्याच्या विश्वासाचं मूल्य केलंस आणि त्याला एडका दिला. यासाठी प्रभू आम्ही तुझे उपकार मानतो. आज या ठिकाणी प्रभू आम्ही सर्व बसलेले आहोत. होऊ शकतं की मेडिकली आम्ही डोळ्यांनी खूप चांगले आहोत, फिट आहोत, पण तू कदाचित प्रभू तुझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये आमची दृष्टी या आंधळ्यांप्रमाणे, आमची दृष्टी त्या एलीशाच्या सेवकाप्रमाणे, आमची दृष्टी कदाचित त्या शौलाप्रमाणे, आमची दृष्टी कदाचित परमेश्वर अब्राहमाप्रमाणे अजूनही अंधुक असेल. येशू, आम्ही तुला विनंती करतो, तुझा शब्द बोल, म्हणजे आम्हाला सर्व काही स्पष्ट दिसेल. आम्ही तुझं सामर्थ्य पाहू, आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याचा अनुभव घेऊ, आम्ही परमेश्वरा नवीन दृष्टी प्राप्त करू, ज्यामध्ये समर्पण आहे, ज्यामध्ये तुझ्यासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे, तुझ्यासाठी आत्मे जिंकण्याची तळमळ आहे. एवढंच नव्हे तर प्रभू आम्ही तुझ्यावर पूर्ण विसंबून राहण्याची देखील त्या ठिकाणी आम्हाला संधी आहे. प्रभुदेवा, या वचनाबद्दल उपकार मानतो.
हे वचन तू आम्हाला दिलंस म्हणून तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावामध्ये आमेन. आपण प्रभू भोजनाच्या विधीकडे वळूया. जसा मी आहे निराधार, आलो तसाची देव उद्धार, की वाहे तुझी रक्तदार देवाच्या प्रिय कोकरा. हे गीत आपण म्हणूया. जसा कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगून दिले आहे की ज्या रात्री प्रभू श्री ख्रिस्ताला धरून देण्यात आले त्या रात्री त्यानं भाकर घेतली, ईशोपकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि तसेच करून म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता अथवा प्रभूचा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. आणि म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर रक्त या संबंधाने दोषी ठरेल. आणि म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मगच त्या भाकरीतून खावे आणि त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचं मर्म जाणून घेतल्याशिवाय जो खातो आणि पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढावून घेतो. ही द्रव्य आपण आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ दाळू परमेश्वरा, हा मेस तू आमच्यासाठी सिद्ध केलास, जो तुझा पुत्र आमचा उद्धारक येशू याच्या पवित्र रक्ताच्या आणि देहाच्या द्वारे तू तयार केलेला आहेस. आणि म्हणूनच त्याच्या देहाचं आणि रक्ताचं प्रतीक होण्यासाठी आम्ही हा द्राक्षरस आणि भाकर तुला सादर करतो. ती तू आशीर्वादित कर, पवित्र कर आणि शुद्ध कर. त्यातून खात असताना ख्रिस्ताच्या जीवनाला जाणून स्वीकारून त्यामध्ये आम्ही जगत आहोत अशी कृपा तू आम्हास दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. ज्या रात्री येशूला धरून देण्यात आले त्यानं भाकर घेतली, शुभकार स्मरण करून ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ करा. भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, तसेच करून म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ करा. हे जगाच्या उद्धारका देवाच्या प्रिय कोकरा आम्हावर दया कर. हे जगाचे पापहरण करणारा देवाच्या कोकरा आम्हावर दया कर. हे शांतीच्या राजपुत्रा देवाच्या प्रिय कोकरा आम्हास तुझी शांती दे. आपण स्तब्ध राहू. आपण आपल्या मनाचं आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करूया. आय हम खामोश रहे और अपने दिलों को जांचे और परखे. माझ्या मागे ही प्रार्थना म्हणा. हे सर्वसमर्थ ईश्वरा, कळत आणि नकळत ज्या चुका आम्ही केलेल्या आहेत त्याबद्दल क्षमा मागतो. आमच्या संसारिक जीवनाच्या आकर्षणामुळं आमच्या आध्यात्मिक जीवनात आलेलं अंधत्व आम्ही स्वीकारतो. पश्चाताप हृदयानं विनंती करतो, दाविदाच्या पुत्रा आम्हावर दया कर. आमच्या आध्यात्मिक जीवनाचे नेत्र उघड, जेणेकरून आम्ही तुझं सामर्थ्य पाहू, जेणेकरून आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याचा स्वीकार करू, जेणेकरून आम्हाला तुझ्या सेवेची नवी दृष्टी प्राप्त होईल, जेणेकरून आम्ही तुझ्यावर विसंबून राहण्यासाठी शिकू. येशूच्या प्रेमळ नावात आमेन. विश्वासानं व धैर्यानं पुढे या. तुम्हासाठी मोडलेले प्रभूचे देह व त्याचे रक्त स्वीकारा. त्याद्वारे आपल्या आत्मिक जीवनाला बलसंपन्न करून प्रभूची महिमा करा, सेवा करा.
कृपया लेकरांनी पटापट लवकर या. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे ते आपल्यासाठी मोडलेलं आहे. आपण विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताचे निष्कलंक रक्त जे आपल्यासाठी ओतलेले आहे विश्वासाने एकत्र घ्या. शांतीने जा. आनंदाने विश्वासाने प्रभूची सेवा करा. आमेन. प्रार्थना करूया. सर्वसमर्थ दयाळू प्रभू, या पवित्र मेजामध्ये तू आम्हाला सहभागी करून उपकृत केलेला आहेस. आज आम्ही सर्व तुझ्या या दैवी उपकाराच्या भाराखाली आलेले आहोत आणि हे आम्ही कधी विसरू नये. आणि म्हणूनच प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला चालव अशी आम्ही प्रार्थना करतो. या मेजामध्ये सहभागी होत असताना जर आमच्याकडून काही चुकलं असेल त्याची क्षमा कर. येशूच्या प्रेमळ नावात मागतो म्हणून तो ऐक. यावेळेस आपण आपलं धर्मदान प्रभूला समर्पित करूया. आणि यावेळेस आपण उपासना संगीतामधून 255 क्रमांकचं गीत गाऊया. दाराशी पहा कोण तो, उभा असून ठोकितो, कृपाळू मित्र असता तुम्ही दुर्लक्ष करिता. 255.
255. आणि यावेळेस आपण आपलं दान प्रभूला देऊया. सुमित. दाराशी पाह कोण तो उभासूनी ठोकितो, कृपाळू मित्र असता तुम्ही दुर्लक्ष करिता. ख्रिस्त प्रभूला हृदयी घ्या, ते शुद्ध ठेवाया. का करिता दुर्दाराबाहेर त्या प्रियास हृदयी घ्या. कृपा अटाही द्यावया, तो पाहतो हृदयी या. कुणीही प्रीती असली वैर्यावरी न दाविली. ख्रिस्त प्रभूला हृदयी घ्या, ते शुद्ध ठेवाया. का करिता दुर्दाराबाहेर त्या प्रियास हृदयी घ्या. शेवटचं. न त्यास आत घेतले, देऊनी खेद लाविले. न जाणो तो तुम्हा सोडील, कृपेची वेळ ही टळे. ख्रिस्त प्रभूला हृदयी घ्या, ते शुद्ध ठेवाया. का करिता दुर्दाराबाहेर त्या प्रियास हृदयी घ्या. यावेळेस मंडळी संबंधांना आपण सूचना ऐकूया. आपल्या मंडळीचे मान्य सचिव बंधू राजेंद्र आपणाला सूचना. प्रभूच्या प्रेमा नावामध्ये पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आणि विशेष करून आज मी आपल्या पायक साहेबांचे आभार मानतो. सुंदरशा संदेशाबद्दल. आपल्याला माहीत आहे पायक साहेब गेले 3 दिवस आजारी होते, बेड रिडन होते खरं, पण तरी पण त्यांनी येऊन आज परमेश्वराची सेवा केली. त्यासाठी आम्ही परमेश्वराचे आणि तसेच त्यांचे आभार मानतो. आपली पुढील भक्ती आहे ती 10 मे रविवार दिनांक 10 मे रोजी होईल. आणि पायसाहेब आपली भक्ती चालवतील. त्याचप्रमाणे विशेष करून आज आपल्यामध्ये ब्रदर नदीम ही इज विथ अस. सो वी वेलकम यू अगेन अँड वी होप यू विल डू जॉईन अगेन विथ युअर फॅमिली अँड थँक्यू फॉर जॉईनिंग आवर सर्विस. त्याचप्रमाणे वी लाईक टू कॉंग्रॅच्युलेट आवर 2 youths, Sumitahi and Shalom Satvekar, for their confirmation. And on behalf of our congregation, we welcome you and we ask you to participate in each and everything in the church and take this church forward as you are the future pillars of the church. That's we like to congratulate 2 children who got baptized, Nathan Ahi and Shalom Sinon Satvekar. So we congratulate both of them as well. May God bless them and protect them. आपली भक्ती संपल्यावर आपण आपली जनरल बॉडी मीटिंग घेणार आहोत. तर मी प्रत्येकांना विनंती करतो की सगळ्यांनी थांबावं आणि आपण थोड्या चर्चेच्या बाबतीत आपण डिस्कस करू. थँक्यू. त्याचप्रमाणे काल मी पायसाहेबांच्या बरोबर मी फंड रेझिंग त्यांचं इव्हेंट मी अटेंड केलं कॅल्वरी हिंदी मराठी चर्चचं आणि खरंच खूप आवडलं मला. आणि मी 2 केसेसच्यामध्ये मला टाईम मिळाला आणि मी गेलो. आणि मेन म्हणजे पायसाहेबांचं जे स्टॉल होतं स्टार्टिंगला प्रेयरचा, दॅट वॉज वन ऑफ द ब्लेसेड थिंग. आणि खूप आनंद वाटला मला भेटून. आणि सगळ्यांनी आपल्या मंडळीला ग्रीट केलं, प्रत्येक सिस्टर प्रत्येक ब्रदरनी. आणि दे वे मिसिंग अस अँड वी जस्ट वॉन्ट टू थँक ऑल ऑफ देम फॉर दिस ग्रेट थिंग. थोडं हिंदी बोलतो म्हणजे ब्रदर नदीम विल ऑल्सो अंडरस्टैंड व्हाट आई एम सेइंग. खुदा का शुक्र करता हूँ कि
आप सबकी दुआओं का नतीजा और परमेश्वर की कृपा से कैलवरी हिंदी मराठी चर्च का जो फंड रेजिंग फन फेयर था वो बहुत ही अच्छा हुआ। हमारे उम्मीद से परे आगे जाके प्रभु ने उसको ब्लेस किया। Since Thursday afternoon, I was not well. So Thursday night, Friday whole day, Saturday whole day, I was in bed. I was not wake up. I wake up only for using a bathroom. Otherwise, I was in bed. Saturday everywhere, सब बोल रहे थे कि आप हमको चाहिए, आप हमको चाहिए, आप हमको चाहिए. Then I said, okay, God will uh, uh, help me and He will give me opportunity. So I went. I was there all day. My counter is for praying for people if they have any biblical questions, so I can answer them. Any queries or any suggestions and guidance through the Bible. So I was there. और बहुत अच्छा रहा और बहुत भाई और बहन जो कैलवरी चर्च के उन्होंने बहुत परिश्रम लिए. एवरीबडी पुट देयर एफर्ट्स, देयर फाइनेंस, एवरीथिंग. हमने बोला था कि जो भी फाइनेंस आप दोगे चर्च आपको वापस करेगा. बोले वी डोंट नीड इट, वी डोंट वांट एनीथिंग. एंड नियरली 1278 pound were raised yesterday, and it's a big amount and very thankful to God. And that will go for two charities. The one we're helping needy people in hospitals, providing free food, and the another is going to the Methodist Church, the building we're using last 14 years. And we got opportunity to help them this time because there are so many things to be renovate and do the repair work in church. So इसके लिए हो जाएगा. तो हम प्रभु का धन्यवाद करते हैं. और when I went back last night, again I got the same situation. I was literally 9 o'clock, I went in bed. I woke up 9 o'clock this morning, 12 hours. And Flori was saying, you're not well. Please tell them you're not coming. I said, no, I'm going because, see, किसी मनुष्य ने मुझे नियुक्त नहीं किया है, परमेश्वर ने किया है. And He will be my strength. He will be my health. And I came. So, thank you for your prayers, support, and please keep me hold in your prayer every day. Okay? So, are we going to pray for offering now? And we'll take the benediction and then we go for meeting. Yeah? हां येस झाल्यावर म्हणजे प्रार्थना झाल्यावर का आता करूया की आपण करूया की प्रार्थना करायची काय त्यांचं वेलकम करायचं ना. वेलकम. प्रार्थना करूया. अत्यंत प्रेमळ थोर स्वर्गीय देवबापा, राजाचे राजा, प्रभूच्या प्रभू, आम्ही तुला गौरवितो, तुला धन्यवाद देतो यासाठी की प्रभू देवा, लेकरं आणि तरुण लेकरं ही तू आमच्यासाठी स्वर्गीय भेट आणि दान म्हणून दिलेलं आहे. प्रभू, ईस्टरच्या दिवशी परमेश्वरा ही तुझी प्रिय लेकरं, विशेषतः नेथन आणि सिलोन प्रभू आणि शालोम या लेकरांचा बाप्तिस्मा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने झाला. त्यांना तू आशीर्वादित केलंस याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. त्याचप्रमाणे परमेश्वरा, शालोम आणि त्याचप्रमाणे सुमेध या आमच्या तरुण लेकरांचा परमेश्वरने बापा दृढीकरणाचा विधी देखील त्या ठिकाणी संपन्न झाला आणि या पवित्र विधीच्या द्वारे ते तुझ्या पवित्र मेजाचे सहभोगी आणि सहभागीदार झाले याबद्दल उपकार मानतो. प्रभू, विश्वास आहे की त्यांनी तुझ्या देहाला आणि तुझ्या रक्ताला ओळखलेला आहे आणि ते ओळखूनच प्रभू त्यांनी त्याचा स्वीकार केलेला आहे. प्रभू, या लेकरांना तुझ्या ख्रिस्ती समर्पणामध्ये वाढव, तुझ्यात ते
या प्रत्येक लेकराच्या जीवनाद्वारे इथं उभ्या असलेल्या नव्हे तर इथं बसलेल्या प्रत्येक लेकराच्या द्वारे तुझा तू गौरव कर अशी मी प्रार्थना करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. आपण उभं राहूया आणि या दानासाठी प्रार्थना करू आणि प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वाद घेऊन आपण उपासना संपूया. सुंदर सुंदर दिलेले दान त्या देवाला देऊ आम्ही मान. देवाने दिलेले हात चांगले त्या हातानं कार्य करू त्याचं छान त्या देवाला देऊ आम्ही मान. देवाने दिलेले डोळे चांगले त्या डोळ्यानं वाचू वचन त्याचे छान त्या देवाला देऊ आम्ही मान. परमेश्वरा, ख्रिस्ती जीवन हे फक्त घेण्यासाठी नाही ते देण्यासाठी आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही तुझ्या मंदिरात येतो तू स्पष्ट आणि कडक शब्दात म्हणतो की देवाच्या मंदिरात कुणीही रिक्त येऊ नये. दान आणावं आणि दान नसेल तर भाव आणावा, श्रद्धा आणावी, प्रार्थना आणावी. प्रभुदेवा, ज्या मंडळीनं केवळ आपले दानच नाही तर आपली श्रद्धा, आपली प्रार्थना तुझ्या चरणाजवळ समर्पित केली त्या सर्वांचा स्वीकार कर आणि तुझ्या गौरव राजाच्या वाढीसाठी त्याचा उपयोग कर. या मंदिराच्या बाहेर आमची पावलं पडत असताना प्रभू ती आम्ही तुझ्याबरोबर टाकत आहोत ही पवित्र भावना तो आम्हास दे अशी विनंती येशूच्या प्रेमळ नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्रमान देवता, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, यशचे प्रमाणे आमची रोजची भाजी आणि जसे नरडांसह सोडले तसे तो आमच्या वेळी आणि आम्हास प्रसिद्ध नको कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव स्वर्गात आहे. आणि आता आमच्या स्वर्गीय परमेश्वर पित्याची प्रीती, त्याचा एकुलता एक पुत्र आमचा उद्धारक येशू ख्रिस्त ज्यानं आपलं मूल्यवान रक्त आमच्यासाठी समर्पित केलं त्याची कृपा आणि पवित्र आत्मा जो आम्हाला कधीही त्यागत आणि सोडत नाही त्याची सर्व काळ सर्व खंड असणारी सहभागिता आम्हा प्रत्येकाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. 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 ख्रिस्त पवित्र शांती ख्रिस्त